जय महाराष्ट्र. मी रुशाली यादव सारंग. 12वी नंतर काय करायचं असे अनेक प्रश्न आता विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना पडलेले असतील. मात्र चिंता करू नका, तुमची ही चिंता दूर करण्यासाठीच आमचा हा विशेष कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे 12वी नंतर काय. या आपल्या कार्यक्रमामध्ये तज्ञ मंडळी जे आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, जे विविध क्षेत्रातले मान्यवर आहेत, तज्ञ आहेत. आणि यासाठी तुम्हाला करायचं फक्त एवढंच की आम्ही एक टोल फ्री नंबर आमचा फ्लॅश करतोय, त्याच्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचे जे प्रश्न असतील, तुम्हाला जर काही प्रश्नांनी भांबावून सोडलेलं असेल, पुढे काय करावं हे कळत नसेल, तर तुम्ही थेट आम्हाला आमच्या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता आणि आमच्या तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊ शकता. आज आपल्या सोबत आहेत पुण्यावरून आनंद गाडस, जे डायरेक्टर आहेत नेव्हिल वाडिया कॉलेजचे. त्याच्यानंतर आहेत डॉक्टर अनघा लवेकर, जे करिअर मार्गदर्शक आहेत सायकोलॉजीमधल्या. मी आता गाडस सर यांच्याकडे जाते. गाडस सर, सुरुवातीला जर पाहायला गेलं 12वीचा निकाल ज्या वेळेला हाती पडलेला असतो त्यावेळेला एक आनंद तर असतोच, मात्र अनेक प्रश्नांनी भांबावून सोडलेलं असतं. कारण जर सायन्समधून 12वीत पासआउट झालेला आहोत तर पुढे बाबा काय करायचे, कारण अनेक ऑप्शन्स आहेत. कॉमर्समधून जर समजा 12वी पासआउट झालेला आहोत तर बाबा आणखीन अनेक ऑप्शन्स आहेत, कारण बीकॉम आहे, एमकॉम आहे, किंवा इंजिनिअरिंगला जायचं तर कसं जायचं, किंवा अनेक अशा विषयांनी भांबावून विद्यार्थ्यांना सोडून दिलेलं असतं. त्याच्यामुळे अशा वेळेला नेमकं करावं काय, म्हणजे सुरुवातीची प्रक्रिया कशी असावी, काय सांगाल? गडस सर, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? हो, आता पोहोचला. मुलांनी सुरुवातीला नेमकं करावं काय, ज्या वेळेला आपल्या हातामध्ये मार्कशीट पडलेली असते त्यावेळेला नेमकं त्यांनी कशा पद्धतीनं शोध आपला घेतला पाहिजे की आपण कशामध्ये करिअर करू शकतो? ऋषाली मॅडम पहिल्यांदा मी तुमचं नमस्कार करतो. नमस्कार सर. हां, तर 12वीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांचे करिअर क्षेत्र निवडायचं असतं. करिअर क्षेत्र निवडत असताना 12वी हा अतिशय महत्त्वाचा स्टेज आहे. 12वीनंतरच आपण आपल्या करिअरला कलाटणी देण्यासाठी आपण डिसिजन घेत असतो आणि हा डिसिजन आपल्या पूर्ण आयुष्याशी निगडीत असतो. जसं तुम्ही म्हणाला, इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांनंतर त्यांना वेगवेगळे क्षेत्र अवेलेबल असतात. हे क्षेत्र अवेलेबल करत असताना विद्यार्थ्यांनी स्वतःचा इंटरेस्ट काय आहे, स्वतःचं मत काय आहे, किंवा पालकांचा मताचा विचार न करता पालकांचा ॲडवाईस फक्त घ्यावा, किंवा माझ्या मित्राने अमक्या या कोर्सला ॲडमिशन घेतलं, मैत्रिणीने इकडं घेतलं, माझ्या जवळ हे कॉलेज आहे, असं न करता 12वी ही एक अशी एक एज आहे, अशी एक स्टेज आहे, तिथं आपला डिसिजन हा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तो करिअरशी संबंधित आहे. बरोबर आहे गाडस सर. ज्या वेळेला हातामध्ये निकाल पडतात त्यावेळेला मित्रमैत्रिणी आपले कुठे जात आहेत, त्यांचा नेमका कल काय आहे ते बघूनच डिसिजन जो आहे तो विद्यार्थी घेत असतात. मात्र पाहायला गेलं तर हे थोडंसं चुकीचं आहे. तुमच्याकडून आपल्याला मार्गदर्शन घेतच राहायचंय. मात्र एक कॉल येतोय आपल्याला नवी मुंबईवरून शुभांगी जाधव यांचा. शुभांगी, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. शुभांगी, माझा आवाज पोहोचतोय? हॅलो मॅडम. हां, बोला. हा, माझी मुलगी गेल्या वर्षी 2015ला 12वी पासआउट झाली. तिने सीईटी गेल्या वर्षी दिली. हॅलो. बोला. गेल्या वर्षी सीईटी दिली, परत ह्या वर्षी सीईटी दिली, पण मार्क्स खूप कमी आले. तर आता ती नीट देणार आहे. तर मग ह्याच्यातून पण ती म्हणजे ही झाली नाही. ह्याच्यातून जर तिला मार्क्स चांगले नाही आले आणि ऍडमिशन नाही आलं तर तिने पुढे काय करावं, आणि त्याच्यासाठी वेळ पण नाही, आपल्याला ऑगस्टच्या नंतर ऍडमिशन होणार. तिने सायन्स मधून ती पासआउट झाली होती? हो, सायन्स मधून. किती टक्के गुण होते? हा, तिला 64%. ठीक आहे, नक्कीच. गाडस सर, मी तुमच्याकडे येते. कशा पद्धतीनं या आईला मार्गदर्शन कराल? त्यांच्या मुलीने सायन्स मधून मागच्या वर्षी पासआउट केलेला आहे 64%. त्याच्यानंतर सीईटी तिने 2दा दिली, गेल्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा. आता तिने पुढे काय करावं? तिने गेल्या वर्षी जर सीईटी दिली असेल तर यावर्षी सीईटी द्यायची गरज नव्हती. त्यांना त्यावेळेस सुद्धा ॲडमिशन मिळालं असतं. त्यांच्या प्रश्नामध्ये फारसं मला ते क्लिअर झालेलं नाही आहे, परंतु आत्ता त्यांनी सीईटी दिलेली आहे. त्यांनी जर प्रोसेस व्यवस्थित केली तर सध्या थोडंसं आपल्याला माहिती आहे की ॲडमिशनचा विद्यार्थ्यांची संख्या कमी चाललेली आहे,
कॉलेजांच्या सीट्स वॅकंट राहिलेल्या आहेत असं आपण न्यूजपेपर किंवा चॅनलवरती आपण बातम्या चर्चा सगळं ऐकत असतो. त्याच्यामुळं तिला जर ज्या ब्रँचमध्ये करिअर करायचं आहे ते ब्रँचला तिला ॲडमिशन नक्की मिळेल. आजही परिस्थिती तशीच आहे. कुठंतरी तिचं त्या ॲडमिशन प्रोसेसमधलं नॉलेज कुठंतरी कमी असेल असं मला वाटतं. त्यासाठी तिने पुढे काय केलं पाहिजे, म्हणजे नेमका अभ्यास तिने कसा सुरू केला पाहिजे? तिने अभ्यास तिची जी ब्रँच आहे ती ब्रँच सिलेक्ट केल्यानंतर आता तिला विषयचे निवडल्यानंतरच तिला ते आपल्या सिलेबस काय असेल अभ्यास फक्त कंटिन्युटी तिने ठेवायची. अभ्यास कुठल्याही शाखेचा फारसा अवघड नसतो, कारण 12वीचं बेस फाउंडेशनच हे विचार केलेलं असतं. आणि फक्त कॉन्फिडन्स लेवल ही फर्स्ट इयरला त्याची डेव्हलप होणं गरजेचं असतं. काही विद्यार्थ्यांचे सराउंडिंग हे वेगवेगळी बॅकग्राऊंड असते, त्याच्यामुळं त्यांना सेट होता येत नाही. त्यांना एक भीती वाटत असते, हे आपण पेलू का, आपल्याला पेलता येईल का, अशा प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात तयार होतात. त्याच्यामुळं फक्त पालकांनी त्यांना कॉन्फिडन्स तयार करणं हा अतिशय गरजेचं आहे. आणि शिक्षण घेत असताना किंवा अभ्यास करत असताना फक्त कंटिन्युटी जे रोज शिकवलं जातं, प्रॅक्टिकल काय केलं जातं, ह्याचा फक्त सराव रोजची रोज करणं गरजेचं आहे. नक्कीच सराव रोज करणं गरजेचं आहे. आजपर्यंत विद्यार्थ्यांना सवय लागलेली असते. दादा सर, यायचंय मला तुमच्याकडे, मात्र आता आपल्याकडे पुढचा एक कॉल येतोय जालन्यावरून सिद्धार्थ वाघमारे यांचा. सिद्धार्थ, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा मॅडम, माझी मुलगी गेल्या वर्षी जवाहर नवोदय विद्यालय बीड वरून पास झाली. सायन्सला तिला 74.5% मार्क आहेत. तर वेटरनरीसाठी तिला जर प्रयत्न केले तर सक्सेस राहील का? काय करता येईल आम्हाला? माफ करा, कशासाठी प्रयत्न केले तर म्हणालात? वेटरनरी वेटरनरी जो डिप्लोमा असतो ना, तर त्याच्यासाठी प्रयत्न केले तर सक्सेस राहील का? नक्कीच सिद्धार्थजी, तुम्ही असंच आपल्यासोबत डॉक्टर अक्षय बाफना आहे, जे करिअर मार्गदर्शक आहेत मेडिकलच्या संदर्भातले. मी आता डॉक्टर बाफना यांच्याकडे जाते. डॉक्टर, तुम्ही कशा पद्धतीने यांना मार्गदर्शन कराल? जसं की म्हटलं की आपली कन्या जी आहे ती पासआउट झालेली आहे, चांगली युनिव्हर्सिटीमधून पासआउट झालेली आहे. आणि वेटरनरीमध्ये नागपूरचे इन्स्टिट्यूट जे आहे ते वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट मानली जाते आहे. स्कोप वेटरनरीमध्ये खूप छान आहे. स्टुडंट्स कमी प्रयत्न करतायत ॲडमिशन घेण्यासाठी, तरी पण ओव्हरऑल बघितलं गेलं तर वेटरनरीचे स्कोप्स आता अलीकडे वाढलेले आहेत. स्पेसिफिकली युनिव्हर्सिटीज चांगल्यापैकी स्कॉलरशिपही देते फ्युचर अभ्यासासाठी. आणि एक बाहेरच्या देशासाठी पण जाण्याची आणि नवीन टेक्नॉलॉजी शिकण्याची त्याच्यामध्येही तुम्हाला संधी दिली जाते. तर इट्स अ छान गोष्ट आहे की तुमची कन्या एक छान मार्कांना पास झालेली आहे. आणि इट्स अ व्हेरी नाईस की हे तिला खूप जास्त फायदा देणार आहे डेफिनेटली फ्युचरमध्ये. नक्कीच ज्या पद्धतीने आता डॉक्टर अक्षय बाफना यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, नक्कीच समाधान त्यांचं झालेलं असेल. आपल्याला पुढचा कॉल येतोय कोमल माने यांचा. कोमल, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. त्यांचा फोन कट झालेला आहे. कमलेश म्हणून येत आहेत कॉल, त्यांचा परभणीवरून आहेत ते. कमलेश, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. कमलेश, कृपया करून टीव्हीचा आवाज कमी करा. आपल्याला फोनवरून थेट संवाद साधता येईल, त्यामुळे तुम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. अच्छा. हो मॅडम, माझी बहीण यावर्षी 64% घेऊन उत्तीर्ण झाली 12वीला. आता येतोय का मॅडम आवाज? हा, येतोय बोला. तर माझी यावर्षी बहीण 64% घेऊन सायन्स आर्टला उत्तीर्ण झालेली आहे. तर पुढे तिने एज्युकेशन काय करा? सायन्स मधून पास आउट झाली म्हणालात की आर्ट्स मधून? सायन्स मधून मॅडम. सायन्स मधून 64%. सुरुवातीला अभिनंदन तुमचं, कारण सायन्स मध्ये 64% म्हणजे खूप चांगले मार्क्स आहेत. तर मग आता तिला पुढे काय करायचं हे समजत नाही, हा प्रश्न आहे तुमचा? तिला बँकिंग जॉब मध्ये जास्त इंटरेस्ट. तिला बँकिंग मध्ये चांगलं ओके इंटरेस्ट आहे. आपल्याकडे डॉक्टर अनघा लवेकर आहेत. डॉक्टर लवेकर, आता बघा, या मुलीने केलेला आहे सायन्स मधून 64% गुण मिळालेले आहेत, मात्र तिला बँकिंग मध्ये जायचंय, तर कशा पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन कराल? मुळामध्ये सायन्स शाखेला ती का गेली होती याचा तिने थोडा विचार करावा.
आणि आता तिला जर का शाखा बदलायची असेल तर त्या शाखेमध्ये जाण्यासाठी आपल्या क्षमता ह्या अनुरूप आहेत का याचा तिने थोडा विचार केला पाहिजे. तिने जर का अभिक्षमता चाचणी दिली असेल तर उत्तम, आणि नसेल दिली तर जरूर तिने ती द्यावी जवळपासच्या एखाद्या तज्ज्ञाकडे. आणि त्याच्यात जर तिचा स्कोअर न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे अंकशास्त्र किंवा गणित ज्ञान याच्यात चांगला आला तर ती बँकिंगमध्ये निश्चित जाऊ शकेल. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की एकच क्षेत्र डोळ्यासमोर न धरता तिने बाकीच्या पर्यायांचाही विचार करावा. म्हणजे उदाहरणार्थ आता एक अगदी वेगळा अभ्यासक्रम टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या वर्षीपासूनच सुरू केलं आहे. त्याचं नाव अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट मधला पदवी अभ्यासक्रम असा आहे. आणि हा कुठल्याही शाखेतून 12वी झालेली व्यक्ती करू शकते. बरोबर आहे. आपल्याला पुढचा कॉल येतोय अश्विन यांचा. रोजगाराभिमुख आहे. नक्कीच मॅडम, अभ्यासक्रम बघावेत. नक्कीच. म्हणजे आपल्या आवडीनिवडीनुसार आपलं क्षेत्र जे आहे ते निवडावं, जेणेकरून 12वी नंतर जर शाखा बदलायची असेल तर कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये. आपल्याकडे पुढचा कॉल येतोय अश्विन यांचा. अश्विन, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. आपल्यासोबत ऋषिकेश मुंडे सुद्धा आहेत. ऋषिकेश, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो मॅडम. हा, बोला. आम्हाला इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय तर काय करावे? 12वीला किती गुण मिळालेले आहेत? 72. सायन्स मधून? हा, खूप चांगले मार्क्स आहेत. सायन्स मधून 72% मिळालेले आहेत आणि इंजिनिअरिंगला जायचंय, त्याच्यामुळे आता काय करावं असा तुमचा प्रश्न आहे. मी आनंद गाडस यांच्याकडे जाते. गाडस सर, कशा पद्धतीने याला मार्गदर्शन कराल? त्याला 12वीच्या मार्कांचा इंजिनिअरिंगच्या ह्याच्यासाठी आपल्याला त्याची सीएटीचा स्कोर लक्षात घेणं गरजेचं आहे. हां, तर इंजिनिअरिंग असतील किंवा इंजिनिअरिंगसाठी त्याला सीएटीच्या स्कोअरच्या बेसवरतीच त्याला ॲडमिशन मिळेल. त्याच्यामुळं सीएटीची जी प्रोसेस आहे ती त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. कारण ती कंप्लीट प्रोसेस आत्ता इथं सांगणं, कारण विद्यार्थ्यांना ती प्रोसेस माहिती असते. फक्त सीएटीची प्रोसेस त्यांनी फॉलो केली तर ॲडमिशन त्याला 100% मिळेल. बरोबर आहे. अमरावतीवरून आपल्याला पुढचा कॉल येतो अजिंक्य वैष्णव यांचा. अजिंक्य, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हॅलो. हा, बोला. मी आता 12वीची एक्झाम उत्तीर्ण केली आहे. सायन्स शाखेतून 57% मिळाले मला. तर मला बीएससी एन्व्हायरमेंटला ऍडमिशन घ्यायची आहे. पण माझं 12वीला व्होकेशनल असल्या कारणानं मला माझं बायोलॉजी हा विषय नव्हता. तर मला बीएससी एन्व्हायरमेंटला ऍडमिशन मिळेल का, आणि मिळाली तर पुढे काय? डॉक्टर बाफना, कसं मार्गदर्शन करायला? ॲक्च्युअली बीएससी एन्व्हायरमेंट ही एक छान स्ट्रीम आहे आणि थोडक्यात सांगितलं की एक एव्हरग्रीन ब्रांच होण्याची शक्यता आहे. असं म्हणायचं आहे की जर तुमचं व्होकेशनल सब्जेक्ट बायोलॉजी नसला असेल तरी पण आपण एक डिप्लोमा कोर्स 10वीच्या मार्कावर आपण घेऊ शकता आणि सेकंड इयर ऑफ बीएससीमध्ये आप थेट एकदम ॲडमिशन घेऊ शकता. तर टोटल जे बीएससी करून एन्व्हायरमेंटचा कोर्स असतो तो 3 वर्षाचा असतो. पण जर हे डिप्लोमा 10वीच्या मार्कावरून बेस करून घेतले जाणार तर ते तुम्हाला 4 वर्षाचा टोटल कोर्स पडणार. पास झाल्या तुम्हाला गुड अपॉर्च्युनिटीज भेटतात. रिसर्च सेंटरमध्ये काम करायला गुड अपॉर्च्युनिटीज भेटतात. रिसेंटली बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरलाही हे जे खूप इनफॅक्ट वॅकन्सी असल्यामुळे त्यांनी डिमांडिंग केलेली आहे ब्रांचेसची. तर हे चांगलं स्कोप आहे. नक्कीच. डॉक्टर बाफना, या ठिकाणी आता तुम्ही मार्गदर्शन करत असताना किंवा आपले पुण्याचे जे आपले पाहुणे आहेत, गेस्ट आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत, जे मार्गदर्शन करत असताना तुमच्या बोलण्यातून वारंवार एक टॉपिक जो आहे तो समोर येतोय की मुलांनी आपली आवड निवड लक्षात घेणं फार गरजेचं आहे. सुरुवातीला जसं आनंद गाडस यांनी सांगितलं की माझा मित्र किंवा माझी मैत्रीण त्या शाखेमध्ये जातीये म्हणून मला ते करायचंय. कधी कधी कल असा सुद्धा असतो मुलांचा. पण स्वतःची आवड निवड काय हे कधी कधी मुलांच्या लक्षातच येत नाही, किंवा आपण कशामध्ये आपलं करिअर करू शकतो
या संदर्भातला आत्मविश्वासच नसतो. आई वडील म्हणतात की माझ्या मुलांना डॉक्टर व्हावं म्हणून मला डॉक्टर व्हायचंय, किंवा त्यांची इच्छा असते की मी इंजिनियर व्हावं म्हणून मला ते करायचंय. पण कधी कधी कल नसतो. मग अशा आई वडिलांसाठी, अशा मुलांसाठी तुम्ही काय सांगाल, म्हणजे कसं मार्गदर्शन कराल? खरंच एक सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे की ज्यावेळी 12वीमध्ये एक स्टुडंट असतो त्यावेळी जी एज अराउंड 18 असते आणि आमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये 18 एज इज लाईक म्हणजे एक अल्डोलेसन्स एज आहे. या तरुणाची एजमध्ये माइंड त्याच्यावर जास्त डिपेंड करतो की दुसरे लोक का म्हणतात. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आपण ठरवून घ्यायला पाहिजे की आज नुसता मेडिकल आणि इंजिनियर सोडून भरपूर प्रचंड ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. थँक्स की इंटरनेट आणि इतकी छान सुविधा आपल्याकडे अवेलेबल असल्यामुळं की एक पर्सन आपल्याला खूप विचित्र वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये त्याच्याबद्दलची माहिती घेऊ शकतं. आणि एका माणसाला बायोलॉजीमध्ये जर चांगला अटॅचमेंट असेल तर श्युअरली तो मेडिकल प्रोफेशनमध्ये विचार करायला पाहिजे. तसंच नुसतं मेडिकलला सोडूनही बॉटनी असणार आहे, जेनेटिक्स असणार आहे, जे खूप अपकमिंग ब्रांचेस आहेत. हे ॲज पर 12वीच्या बायोलॉजीनं खूप डिसाईड केलं जातं. डेफिनेटली सायन्स हा सब्जेक्टमध्ये फिजिक्स केमिस्ट्री जे मूळ भाग असतो ते BScला खूप हेल्प करतं. आणि तसंच आपल्याला जे मॅथ्स एक ॲड होतो त्याच्यानं अजून दुसरे टाईप्सचे ब्रांचेसही आम्ही निवड करू शकतो. तर मला स्टुडंट्सना हेच विनंती करायची आहे की जे डिटर्मिनेशन आहे ते तुमचं डिटर्मिनेशन 10वीपासून बिल्डअप करायला चालू करा. जसं की उदाहरण आपल्याकडे बँकिंगचं होतं आणि मॅडम तसं म्हणत होते की सायन्स फील्डमध्ये येऊन तुम्ही कॉमर्सचा विचार करायला लागला तर दॅट इज नॉट राईट. ते एक बरं नाही. या 2 वर्षाच्या 10वी नंतरच्या जर आम्ही 10वीत आम्ही डिसाईड केलं की एक कॉमर्स फील्ड आहे, मला बँकिंगमध्ये किंवा फायनान्समध्ये जास्त आवड आहे, तर कॉमर्स फील्ड करा. छान मार्क्स असले की सायन्सच घेणं हे गरजेचं नाही आहे. खूप छान ऑप्शन्स आहेत कॉमर्समध्ये पण. CA, CFA, CS, फायनान्समध्ये पुढं जाऊन MBA करून हे खूप छान प्रगती आपण करू शकतो. नक्कीच. पुण्यावरून पुढचा कॉल येतोय रमेश यांचा. रमेश, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. हा विचार. रमेश, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? रमेश, तुमच्या टीव्हीचा आवाज आहे ना तो थोडा कमी करा आणि आणि फोनवरूनच आपण थेट संवाद साधूया. हा, नमस्कार, बोला. हा, नमस्कार मॅडम. माझी मुलगी निकिताला आता 12वी कॉमर्सला 61% मार्क पडलेले आहेत. तिला आता नक्की पुढे काय करावं हे काय सुचत नाही. किंवा 12वी कॉमर्स नंतर काय काय करता येईल तिला असं. मी डॉक्टर लवेकर यांच्याकडे जाते. लवेकर मॅडम, तुम्ही यांना कशा पद्धतीनं सजेशन द्याल, कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? कारण आता कॉमर्समधून तिने 12वी पासआउट केलेली आहे त्यांच्या मुलीने, आणि आता पुढे काय करावं ते कळत नाही. कॉमर्समधून जर तिने 12वी केली असेल तर 2-3 पर्याय आहेत. एक म्हणजे नेहमीप्रमाणे कॉमर्समधलं ग्रॅज्युएशन पूर्ण करणं आहे, किंवा दुसरा एक चांगला पर्याय आता उपलब्ध आहे तो BBAचा, म्हणजे बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधलं ग्रॅज्युएशन. त्याच्यामध्ये सुद्धा कॉमर्सचे अनेक विषय हे समाविष्ट केलेले असतात. दुसरे काही डिप्लोमात सुद्धा ती करू शकते की ज्याच्यानंतर एकीकडे तिचं ग्रॅज्युएशन चालू राहू शकतं. जसं डिप्लोमा इन टॅक्सेशन आहे, डिप्लोमा इन लेबर लॉ आहे. तर असे काही डिप्लोमाज हे पोस्ट ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएटसुद्धा काही मुदतींचे उपलब्ध आहेत. म्हणजे 1 डिग्री आणि 1 डिप्लोमा असा एका विद्यापीठाचा एका वेळी करता येतो. तर ते लक्षात घेतलं आणि थोडे कष्ट जास्त करायची तयारी असेल तर प्रॅक्टिकल नॉलेज डिप्लोमामधून आपोआप मिळत राहतं आणि एकीकडे थिअरीमधून अकॅडमिक्स पण आपलं पुढे जातं. नक्कीच. पुढचा कॉल येतो आपल्यापर्यंत. इतर काही स्पर्धा परीक्षांची तयारी जर तिला करायची असेल, CS वगैरे, तर ती पण ती करू शकते. बरोबर आहे. पुढचा कॉल येतोय समाधान केदार यांचा. समाधान, तुमचा जो प्रश्न आहे तो थेट आणि सलग विचारा. नमस्कार असेल मॅडम. नमस्कार. माझं नाव समाधान केदार, मी ठाण्यामधून बोलतोय. हा, बोला. माझी भाची भारती म्हणून 12वीला 55% पडली मार्क सायन्स मधून. मग तिचा विचार आहे की स्पर्धा परीक्षा यामध्ये
करिअर करायचं म्हणजे MPSC वगैरे असं. हां 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 तर त्यासाठी मॅडम BS ऍडमिशन घेतलेलं चांगलं होईल किंवा BS घेतलेलं चांगलं होईल? हां डॉक्टर बाफना, तुम्ही कशा पद्धतीने यांना मार्गदर्शन करा? जे सिव्हिल सर्व्हिसेसची जी परीक्षा आहे जी आहे त्याला एक बेसिक असतं की तुमचे ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हावे. 64% पास होऊन पुढच्या टप्प्याला एक ग्रॅज्युएशन करणं किंवा म्हणजे नुसतं एक BA करणं किंवा BCom करून सुद्धा ही सिव्हिल सर्व्हिस देता येतं. आता तर म्हणजे मेडिकल प्रोफेशन किंवा इंजिनिअरिंग करूनही सुद्धा स्टुडंट्स स्टील सिव्हिल सर्व्हिस किंवा गव्हर्मेंट सर्व्हिस करण्याचे खूप इच्छुक असल्यामुळं सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देऊ शकता. तर एक बेसिक रिक्वायरमेंट आहे आपली, हे 3 वर्ष सगळ्यात महत्त्वाचे 12वीच्या नंतर. 3 वर्षामध्ये तुमची डिटर्मिनेशन असेल सिव्हिल सर्व्हिसेसची एक्झाम्सला क्रॅक करण्यासाठी, तर शॉर्ट तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन करून तुम्ही ते एक्झाम्स एंट्रन्सच्या थ्रू देऊ शकता आणि तुम्ही त्यातनं पार पडू शकता. तर डिटर्मिनेशन सगळ्यात महत्त्वाचा आणि मेहनत करण्याची तयारी ते सगळ्यात महत्त्वाची. नक्की कुठलंही क्षेत्र म्हटलं किंवा काही करायचं म्हटलं तर मेहनत ही आलीच आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार यशाला कुठल्याही प्रकारचा शॉर्टकट असतो असं जे म्हणतात, कुठल्याही प्रकारचा शॉर्टकटचा वापर करून ते यश जे आहे ते कधीच टिकत नाही. म्हणजे लॉंग टर्मसाठी नक्कीच ते चांगलं नाही आहे. त्याच्यामुळे मेहनत करणं हे विद्यार्थ्यांना भाग आहेच, म्हणजे मेहनतीशिवाय काही एक पर्याय नाही आहे. आपल्याला असंख्य कॉल येत आहेत, मात्र वेळेअभावी आपल्याला ही चर्चा इथेच थांबावी लागते. तुम्ही तिन्ही मान्यवर या ठिकाणी आलात, मुलांना मार्गदर्शन केलं, त्याच्याबद्दल आपले आभार. आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज, थेट अचूक बिनधास्त.